Question number 36. Inner membrane of mitochondria contains what? Oxysome, quantasomes, lysosome, dictyosomes. Very good, Sanika. Shubham, correct. सिद्धी रायगुडे, गुड. ऑक्झिझोम्स. ऑक्झिझोम्सला आणखी एक नाव आहे. काय नाव आहे रे? ऑक्झिझोम्स इज ऑल्सो कॉल्ड एज तनुजा वाघमारे, करेक्ट. व्हॉट इज द अदर नेम फॉर ऑक्झिझोम्स? F1 पार्टिकल. आणखी एक नाव आहे F1 पार्टिकल, ऑक्झिझोम अँड also known as or oxysome or F1 particle or elementary particle. Very good, Sanika. Next, 36. 37. The in mitochondria, cristae act as a site for cristae act as a site for, माहिती ना? cristae act as a site for protein synthesis? नाही, wrong. Breakdown of macromolecule? अजिबात नाही. Phosphorylation of flavoproteins? No. So it is a site for oxidation reduction reactions. ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन्स. आता एक गोष्ट मला आणखी क्लिअर करू द्या तुमच्याकडनं. आपण 4 पाथवेज पाहणार आहे. ओके, त्यातला पहिला पाथवे आहे ग्लायकोलिसिस. वेअर इट टेक्स प्लेस? ग्लायकोलिसिस ऑकर्स इन, टेल मी द लोकेशन. व्हेरी गुड, सानिका, रेणुका, अनुष्का, जानवी, संस्कृती बोरकर, मृणाल, व्हेरी गुड. साइटोप्लाझम. ग्लायकोलिसिस ऑकर्स इन साइटोप्लाझम, करेक्ट, नो डाउट. टेल मी वेअर द लिंक रिएक्शन ऑकर. से पुढची प्रोसेस लिंक रिएक्शन. व्हेरी गुड, सानिका कापसे. टाईप करूनच ठेवलं होतं का? माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, रेणुका, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इज द करेक्ट आन्सर, नॉट माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणजे कुठलं असतं रे? 2 मेम्ब्रेनच्या मधलं का क्रिस्टेच्या आतमधलं? इनसाइड क्रिस्टे और बिटवीन 2 मेम्ब्रेन? इनसाइड क्रिस्टे, व्हेरी गुड. नाही वाघमारे प्रियंका, बिटवीन 2 मेम्ब्रेन नाही, दॅट इज कॉल्ड एज इंटर मेम्ब्रेन स्पेस अँड विच इज ऑल्सो नोन एज सी साइट. तिथे पण मॅट्रिक्स असतं, नो डाऊट, तिथे पण मॅट्रिक्स असतं, पण माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स हे इनर पार्टला जे कंटेंट आहे त्याला माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणतात. व्हेरी गुड. माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये काय होतं? लिंक रिएक्शन. आता पुढची स्टेप जी मी आज व्हिडिओ त्याच्यावर बनवेल, टीसीए सायकल. कुठे होते टीसीए सायकल? साइट ऑफ टीसीए सायकल. अनुष्का करेक्ट, सानिका कापसे गुड. टीसीए सायकल म्हणल्यानंतर कन्फ्यूज झाले का बरेच जण? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज अदर नेम फॉर, कशासाठी हे? क्रेब सायकल. हा, क्रेब सायकल साठीच नाव आहे टीसीए सायकल किंवा क्रेब सायकल. कुठे होते? व्हॉट इज द लोकेशन फॉर क्रेब सायकल? फास्ट करा आन्सर. संस्कृती, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणायचं, नुसतं माइटोकॉन्ड्रिया म्हणायचं नाही. आता आपण चॅप्टरच्या डेप्थ मध्ये चाललेलो आहे, वरवरचं बोलायचं नाही. ओके, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणायला हवं तू. क्रेब सायकलचं लोकेशन काय? माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आता लास्ट पार्ट चॅप्टरचा जो ईटीएस असणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. व्हेअर इट ऑकर? कुठे असते हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम? ज्यांनी व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहिलाय ना, त्यांना ह्या गोष्टी रेडीमेड सापडलेल्या असतील तिथं, किंवा त्यांच्या नोटबुक मध्येही असतील.
त्यांच्या नोटबुक मध्ये असतील. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन म्हणायला पाहिजे मयुरी गवळी, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन म्हणायला पाहिजे, मॅट्रिक्स नव्हे. जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ना, विच इज प्रेझेंट ऑन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन अँड नॉट इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ओके, झाले का 4 गोष्टी? हेच फक्त आपल्याला स्टडी करायचं आहे या चॅप्टरमध्ये. ह्या 4 गोष्टी तुम्हाला चांगल्या कळणं आवश्यक आहे. इनर मायटोकॉन्ड्रिया, इन मायटोकॉन्ड्रिया क्रिस्टे ऍक्ट ॲज अ साइट फॉर, ऍक्च्युअली इट इज ऍक्ट ॲज अ साइट फॉर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स. आता ह्या रिॲक्शन्स मी टोटल तुम्हाला आहे तशा घेणार आहे. कुठं कोणाचं ऑक्सिडेशन होतंय, कुठं कोणाचं रिडक्शन होतंय, हे तुम्हाला नक्कीच चॅप्टर थोडासा पुढे सरकला की समजायला सोपं जाईल. नेक्स्ट 38, क्वेश्चन नंबर 38. ग्राउंड सबस्टन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज. व्हेरी सिंपल क्वेश्चन. ग्राउंड सबस्टन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे कोलायडल मॅट्रिक्सला काय म्हणतात? ते जे आतमध्ये असतं ना त्याला काय म्हणतात? ते त्याला मॅट्रिक्स म्हणतात. आणि हे स्ट्रोमा कोणात असतो रे? स्ट्रोमा. द ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट इन chloroplast is called as stroma. Very good, Sabre. Keep it up. The main function of mitochondria in a cell is 39. Question number 39. The main function of mitochondria in cell is. क्या फंक्शन है एक्चुअल माइटोकॉन्ड्रिया का? सेल्युलर रेस्पिरेशन. वेरी गुड, वेरी गुड. सेल्युलर रेस्पिरेशन. सिद्धी गायगुडे, मृणाल, कीप इट अप. प्रियंका, दोन्ही प्रियंका, तिन्ही प्रियंका, 3 प्रियंका येतात आपल्याकडे. शिंदे ऋतुजा, गुड. शिंदे ऋतुजा, थँक यू फॉर द कमेंट. What is the correct about 2 membranes of mitochondria? What is correct about 2 membranes of mitochondria? Both are structurally and functionally similar. I don't think so. नाही, structurally functionally similar नसतातच त्या. आणि ज्यांनी पहिलेच व्हिडिओ पाहिले असेल त्यात मायटोकॉन्ड्रिया मी परत डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तर तिथे तुमच्या लक्षात आलं असेल. काय आन्सर असायला हवं? काय अपेक्षित करता तुम्ही 40चा आन्सर? येस, सानिका कापसे, शुभम फेरे करेक्ट आहे. साबळे अनुष्का रॉंग आहे. साबळे अनुष्का रॉंग आहे, कारण ती म्हणते बोथ आर स्ट्रक्चरली सिमिलर. बट स्ट्रक्चरली सिमिलर कसं काय साबळे अनुष्का? प्रोटीन दोघांमध्ये सेम असतात का? प्रोटीन आणि लिपिड असतात दोघांमध्ये, पण क्वांटिटी सेम आहे का? मग स्ट्रक्चरली सेम नाही होत. शिंदे ऋतुजा नाही, डी ऑप्शन नाहीये ह्याचं. याचं बी ऑप्शन करेक्ट आहे. बोथ आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली डिसिमिलर. कारण आउटर मेम्ब्रेन फ्रीली परमिएबल आहे, इनर मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल. आउटर मेम्ब्रेन मध्ये असलेले प्रोटीन कंटेंट आणि फॉस्फोलिपिडचं कंटेंट, इनर मेम्ब्रेन मध्ये असलेलं प्रोटीन कंटेंट आणि फॉस्फोलिपिडचं कंटेंट हे वेगळं वेगळं आहे. आय डिस्कस दोज पॉइंट इन माय फर्स्ट लेक्चर. ते जर तुम्ही आहे तसं नोट डाऊन केलं असेल टेक्स्टबुक मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये, तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. सो बी ऑप्शन करेक्ट आहे याचा. बी ला स्ट्रिक्ट राहा. प्रियंका, दोन प्रियंकांचं करेक्ट आहे. प्रियंका भारतीचं मात्र आन्सर इथं थोडस गडबड केलेली आहे तिने. 41. द मायटोकॉन्ड्रिया कॅन ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ. मायटोकॉन्ड्रिया कॅन ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ. कॅन ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ. रेस्पिरेशन मध्ये तर ते इन्व्हॉल्डच आहे, ते सांगायची आवश्यकता नाही. पण ढमळ साक्षीने इथं करेक्ट आन्सर दिलेले. कॅन ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. नाव व्हॉट हॅपन. बरेच साक्षी, अनुष्का तुझ्याकडनं अपेक्षा नाही, रॉंग आन्सर. प्रोटीन सिंथेसिस हे आन्सर करेक्ट सांगितलेलं आहे इथं बऱ्याच जणांनी. ज्यांना मी हे गोष्ट ज्यांनी ऐकलेली की मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए असतो, ही गोष्ट ज्यांनी ऐकलेली त्यांच्या डोक्यात फिट झालेलं असणार. डीएनए आहे म्हणजे एमआरएनए फॉर्म होणार. आणि नुसतं डीएनए नाही, मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोझोम आहे. कोणत्या टाईपचा रायबोझोम आहे आठवतं का? विच टाइप ऑफ रायबोझोम प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया? व्हेरी गुड शुभम फेरे. 70s. सानिका कापसे करेक्ट. 70s रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणजे सोने पे सुहागाच ना. सगळी मशिनरीच आहे तिथं. डीएनए आहे, रायबोझोम आहे. डीएनए असल्यामुळे त्याचा एमआरएनए बनन, एमआरएनए रायबोझोम कडे जाईल, तिथं प्रोटीन तयार होईल. सो इट इज पॉसिबल इन मायटोकॉन्ड्रिया. रेस्पिरेशन तर फंक्शन आहेच हो त्याचं,
पण आल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ म्हणजे इथं आपल्याला प्रोटीन सिंथेसिस सांगायला हवं. 41चा आन्सर. ओके, तनुजा शिंदे गुड. वाघमारे प्रियंका करेक्ट आहे. 42 काय असेल सांगा आन्सर. द बेस पीस ऑफ ऑक्झिझोम हॅज. द बेस पीस ऑफ ऑक्झिझोम हॅज. बेस पीस म्हणतोय, एटीपी सिंथेटिस कुठे असतो? किती जणांचा आन्सर चुकलं इथं. एटीपी सिंथेटेज हा F1 ला असतो ना. बेस पीसला काय असतं? बेस पीसला नाही माहिती सगळ्यांना. वाघमारे प्रियंका करेक्ट आहे. प्रोटॉन चॅनल, तिथून H प्लस एंटर होतात आतमध्ये. ठीक आहे, काळजी करू नका तुम्ही, चुकू द्या, आन्सर देत राहा. पण आपण दिलेलं आन्सर चुकलो होतो ना, हे खूप छान लक्षात राहतं आणि नंतर त्या क्वेश्चनचा आन्सर परत कधीच चुकत नाही. चुकीचं येऊ द्या, काय काळजी करू नका. मी 2-4 शब्द बोलेल, त्याच्या पुढे जी शब्द बोलेल ना मी, त्याच्या पुढे जे एक्सप्लेनेशन देईल ना, ते डोक्यात एकदम फिट राहणार. बेस पीस ऑफ ऑक्झिझोम हॅव्हिंग अ प्रोटॉन चॅनल. प्रोटॉन म्हणले, प्रोटीन नाही. प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन, लक्षात ठेवा. प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन. ते एंटर करण्यासाठी, आत जाण्यासाठी जागा असते बेस पीसला. हे तुम्हाला मी चांगलं एक्सप्लेन करेन ज्यावेळेस मी केमी ऑस्मोटिक हायपोथिसिस सांगेल ना, ज्यावेळेस तुम्हाला ही ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम एक्सप्लेन करेल ना, तिथे तुम्हाला हे आणखी क्लिअर कळेल. ओके, बेस पीस ऑफ ऑक्झिझोम हॅज अ प्रोटॉन चॅनल. आणि F1 ला काय असतं? एटीपी सिंथेटेज. 43 वेअर इज द एटीपी सिंथेटेज लोकेटेड? आता तुम्ही सांगू शकता. आता करेक्ट यायलाच पाहिजे, आता चुकायलाच नकोय कोणाचं. सायली शिंदे, सानिका, प्रियंका गुड. हेड ऑफ द ऑक्झिझोम, संस्कृती बोरकर करेक्ट. प्रियंका मृणाल गुड. हेड पीस ऑफ द ऑक्झिझोम हॅज एटीपी सिंथेटेज. नेक्स्ट क्वेश्चन 44. विच ऑफ द फॉलोइंग हॅपन्स इन मायटोकॉन्ड्रिया? मायटोकॉन्ड्रियात पुढीलपैकी काय घडतं? ऑक्सिजन प्लस एडीपी प्लस फॉस्फोरिक ऍसिड gives H2O plus ATP plus CO2. Oxygen plus ADP plus phosphoric acid gives H2O plus AMP plus CO2. कार्बन डायऑक्साइड प्लस ADP, हे दोन तर ऑप्शन असायलाच नाही पाहिजे. सी आणि डी दोन ऑप्शन असायलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट तर. आणि बी ऑप्शन नाही असणारे कारण, बी ऑप्शन नसणारे कारण, साबळे अनुष्का किती चुकीचं संकल्पना आहे तुझ्या सगळ्या डोक्यामध्ये. CO2 घेतं का मायटोकॉन्ड्रिया? CO2 यूज करतो का डी ऑप्शन सांगायला? बी ऑप्शन असणार नाहीये कारण इथं एएमपी प्रोड्यूस करतोय. मायटोकॉन्ड्रिया एएमपी प्रोड्यूस करतो का? नाही. मग आता इतकं जर क्लिअर कट एक्सप्लेनेशन मी तुम्हाला तुमच्या नीटचा पेपर चालू असताना शेजारी बेंचवर बसून जर तुम्हाला इतकं क्लिअर कट एक्सप्लेनेशन दिलं तर तुम्ही ऑप्शन हेच सांगणार आहे की हे आन्सर आहे हेच. नो डाऊट. ओके, चला पुढे जाऊयात. ओके, ट्रायल अँड एरर मेथड यूज करत जा. जिथं तुम्हाला थोडस शंका वाटते ना की मला जमेल का नाही, मला येते का नाही, मला आठवत नाहीये, तिथं ट्रायल अँड एरर मेथड यूज करायची. जे चुकीचं आहे ते डिलीट करायचं. बरोबर करेक्ट आन्सर तुमच्या समोर येतं. द एनर्जी कन्झ्युम ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ एडीपी इंटू एटीपी. एडीपीचं एटीपी मध्ये कन्व्हर्जन होत असताना किती एनर्जी कन्झ्युम होते? तर तुम्हाला 7.3 किलो कॅलरी पर मोल. 7.3 किलो कॅलरी पर मोल. कुठे सांगा बरं इथं 7.3 किलो कॅलरी पर मोल? धमाळ साक्षी मॅथ्स कच्चं आहे तुमचं. रेणुका करेक्ट आहे, तनुजा करेक्ट आहे, प्रियंका वाघमारे करेक्ट आहे, सानिका कापसे करेक्ट. किती एनर्जी यूज होते एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होत असताना? तर एनर्जी यूज होते 7.3 किलो कॅलरी म्हणलं ना मी. मग 7.3 किलो कॅलरीचे कॅलरी मध्ये करा, इट विल बी 7300 कॅलरी पर मोल. सो ऑप्शन डी इज करेक्ट. 45 ऑप्शन डी इज करेक्ट. 46 ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट टेक्स प्लेस इन द. हा बोर्डाचा
असा क्वेश्चन आहे जिथं सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क द्यावे लागले होते. जुनं पुस्तकामध्ये याचं उत्तर होतं, म्हणजे MSCIT 2014चं क्वेश्चन मला चांगलं आठवतं. म्हणजे काही पॅरेंट्सनी ते केस टाकली होती बोर्डावर, MSCIT जे पेपर सेट करतात त्या सगळ्या कमिटीवर. बुकमध्येच दिलं तर पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणून. आता हे पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस कुठे असतं? ज्याला तुम्ही इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणले ना त्याला म्हणतात पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. आणि बुकमध्ये हे आन्सर होतं बरं का त्यावेळी. म्हणजे 46चा ज्यांनी MSCIT 2014चा पेपर दिला त्यांनी आन्सर लिहिणं अपेक्षित होतं 46चा आन्सर ए, परंतु ए ऑप्शन रॉंग आहे. ते नंतर क्लिअर केलं बोर्डाने की मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट होतं, कारण एनसीईआरटी मध्ये पण हेच दिलेलं आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इज द साइट फॉर ऍसिटायलेशन ऑफ पायरुवेट, म्हणजे जी तुम्ही लिंक रिएक्शन म्हणता ना, हा ते. पण पूर्वी ते काय म्हणले मग सीईटी म्हणजे बोर्ड कमिटीवाले काय म्हणले, टेक्स्ट बुक मध्ये आम्ही काय दिलंय तेच करेक्ट आन्सर. तुम्ही दुसरे क्लास लावता आणि तुम्ही जगातली 1000 पुस्तकं वाचता बाकीची, आम्ही काय दिलंय टेक्स्ट बुक मध्ये पेरी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. त्यामुळं आन्सर त्यावेळी एच कन्सिडर केलं गेलं. आणि ज्यांनी टेक्स्टबुक, म्हणून म्हणतो मी टेक्स्टबुक रीड करत जा. टेक्स्टबुकच्या बाहेर तुम्ही कितीही तुम्हाला नॉलेज असू द्या, तुम्ही अपील केलं तरी ते अपील अमान्य केलं जातं, ते अजिबात कोणी ऍक्सेप्ट करत नाही. टेक्स्टबुक मध्ये जी आम्ही सांगितलेलं काय त्यांनी, सिलेबस कुठून घ्यायचा आहे तुम्हाला, सिलेबस घ्यायचा आहे टेक्स्टबुक मधून. 11-12ला अजूनही टेक्स्टबुक आहे, आमच्या वेळेस टेक्स्टबुक नव्हते. 11-12ला जसं डिग्रीला रेफरन्स बुक यूज करतात ना तुम्ही, आता डिग्रीला गेल्यानंतर किंवा तुमचे कोण ताई दादा असतील, डिग्रीला जसे रेफरन्स बुक वापरायचे तसे आम्हाला 11thलाच रेफरन्स बुक वापरायला लागायचे. तुमच्यासारखं प्री डिझाईन, प्री डिसाइडेड, प्री प्लॅन्ड टेक्स्टबुक अवेलेबल नव्हते. हे आता 2012 पासून टेक्स्टबुक अवेलेबल केले गेले. 2012 नंतरचे सगळ्या बॅचेसला 11-12ला टेक्स्टबुक नव्हते. त्यावेळेस मग चालत होतं की पेरी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्सचं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स जर लिहिले तरी आन्सर द्यायला पाहिजे, कारण मी जे रेफरन्स बुक वाचलंय त्यात मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आन्सर आहे. म्हणजे हा क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे, पण आत्ताच्या बॅचनी क्लिअर कट करायचंय. मीही लेक्चर मध्ये सांगितलंय मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स बी इज करेक्ट आन्सर अँड नॉट डी. चला बघू आता किती जणांनी व्हिडिओ पाहिलाय मनापासून, लगेच लक्षात येईल मला आता. रेस्पिरेशन इन अब्सेन्स ऑफ O2 इज कॉल्ड ॲज. द्या पटपट आन्सर द्या. येस येस, प्रियंका करेक्ट, शुभम फेरे करेक्ट, रेणुका करेक्ट, सानिका गुड, संस्कृती गुड, सिद्धी गुड. कीप इट अप, कीप इट अप. शिंदे तनुजा, शिंदे ऋतुजा, गडबड केली तू, गडबड. सायली लांडगे करेक्ट आहे, धमाळ साक्षी करेक्ट आहे. इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन उत्तर असायला पाहिजे सी, एनएरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सिजन नसताना जे रेस्पिरेशन होतं त्याला एनएरोबिक म्हणायचं ना, कितीतरी वेळा सांगितलं मी लेक्चर मध्ये. फायनल प्रोडक्ट ऑफ एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फायनल प्रोडक्ट कोणते असतात? चला बघू किती तुम्ही करेक्ट आन्सर देत आहे. जान्हवी करेक्ट आहे तुझं, सानिका रेणुका करेक्ट, संस्कृती बोरकर, वराडे प्रियंका करेक्ट आहे बरं का. वाघमारे प्रियंका कुठे आहे? शुभम फेरे करेक्ट आहे. शिंदे ऋतुजा पुन्हा गडबड केलेली, व्हिडिओ परत पाहावे लागतील बाळा तुला. फायनल प्रोडक्ट ऑफ एनएरोबिक रेस्पिरेशन इज डी डी डी, CO2, लॅक्टिक ऍसिड और इथेनॉल. अँड नाही, और इथेनॉल, एकतर लॅक्टिक ऍसिड किंवा इथेनॉल. CO2 लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये CO2 फॉर्म होतो का? प्रियंका भारतीने आन्सर सांगायचंय फक्त. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये CO2 फॉर्म होतो का प्रियंका? येस ऑर नो? नोटबुक मध्ये नोट्स असल्या तरच उत्तर देऊ शकता. प्रियंका भारती आन्सर रॉंग आहे. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये CO2 फॉर्म होत नाही. लॅक्टिक ऍसिड मध्ये पण 3 कार्बन आहेत, पायरिक ऍसिड मध्ये पण 3 कार्बन आहेत. जर दोन्हीकडे 3 कार्बन आहेत तर कार्बन बाहेरच पडला नाही, मग CO2 कसा फॉर्म होईल? नोटबुक मध्ये नोट्स असणं खूप गरजेचं आहे. पिक्चर असल्यासारखं व्हिडिओ पाहायचे नाहीत, लेक्चर पाहायचे नाहीत, ते लगेच तुमच्या नोटबुक मध्ये फेअर करायचे आहेत. हार्डली तुमचा 1 तास जाईल, फक्त 1 तास जाईल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाहीये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करायला. क्वेश्चन नंबर 49, डी कार्बोक्सिल, नो डी कार्बोक्सिलेशन ऑकर. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला लॅक्टिक ऍसिड मध्ये. इन एनएरोबिक रेस्पिरेशन इन प्लांट्स, एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये
काय होतं, कोण तरी चुकलंय ह्यातलं, शुभम तरी चुकले नाही तर सानिका तरी चुकलेली आहे. कार्बन डायऑक्साइड इज गिवन आउट in anaerobic respiration in plants. Carbon dioxide is given out. C option correct है. सावळे अनुष्का wrong. C option correct है. मृणालने पण गडबड केलेली आहे, शुभम फेरेने पण गडबड केलेली आहे. बरं ठीक आहे, पण आन्सर असायला पाहिजे सी ऑप्शन, कार्बन डायऑक्साइड इज गिवन आउट. एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज गिवन आउट हे नाहीच, म्हणजे कुठल्याच पद्धतीने मला बरोबर वाटत नाहीये. जिथं जिथं रेस्पिरेशन आहे तिथे एकतर ऑक्सिजन यूज होतो नाही तर ऑक्सिजन यूज होत नाही. ओके, ऑक्सिजन इज टेकन इन हे पण नाही मला योग्य वाटत, कारण एनएरोबिक रेस्पिरेशन आहे, टेकन ऑक्सिजन आत घेऊन काय करणार ते. 49चा आन्सर सी करेक्ट आहे. 50चा आन्सर मला सांगू शकता तुम्ही सगळे आता. एनएरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द. सानिका करेक्ट, जानवी करेक्ट आहे, सायली करेक्ट आहे, सिद्धी करेक्ट आहे. गुड, कीप इट अप. छान अभ्यास चाललाय सगळ्यांचा. आणि साबळे अनुष्का करेक्ट आहे. आय अप्रिशिएट युअर स्टडी. मृणाल गुड. सायटोप्लाझम 50चं बी आन्सर करेक्ट असायला पाहिजे. ऑर्गॅनिझम विच कॅन रेस्पायर इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. कोण ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये रेस्पायर करू शकतो. सानिका करेक्ट आहे, रेणुका करेक्ट आहे तुझंही, अनुष्का करेक्ट आहे, तनुजा शिंदे कीप इट अप. सोलॅनम म्हणजे पोटॅटो, हा बटाटा. क्लोरेला अल्गीच आहे, तुम्हाला माहिती आहे, विच इज अ युनिसेल्युलर अल्गी. सॅखरम म्हणजे शुगर केन, ऊस. ओके, मग यांना ऑक्सिजन पाहिजेच आहे. क्लोरेला मध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया असतात, सो ऑक्सिजन यांना पाहिजेच आहे. सो 51चा आन्सर असायला पाहिजे डी, सॅक्रोमायसिस. आता हे माहित नसणार बाकीच्यांना सॅक्रोमायसिस म्हणजे काय, तर सिद्धी धायगुडे बरोबर आहे, प्रियंका गुड, वराडे प्रियंका पण गुड. सॅक्रोमायसिस ज्यांना उत्तर देता आलं नाही त्यांच्यासाठी माहिती असू द्या, सॅक्रोमायसिस म्हणजे ईस्ट. सॅकॅरोमायसिस म्हणजे ईस्ट, आणि ईस्ट मध्येच मी तुम्हाला अल्कोहोलिक फर्मेंटेशन एक्सप्लेन केलं का नाही, मग तिथे कुठे ऑक्सिजनची गरज असते, म्हणून आन्सर ईस्ट आहे किंवा सॅकॅरोमायसिस आहे. इन एनिमल सेल्स द फर्स्ट स्टेज ऑफ ग्लुकोज ब्रेकडाउन इज. व्हेरी गुड सानिका. मृणाल, सानिका आउट ऑफ पाहिजेत मला सीईटीला, तर 100 पैकी 100 मार्क पडायला पाहिजेत. असाच अभ्यास जर छान चालू ठेवला आणि 12वीचं बोर्ड पूर्ण करायचंय तुला, आणि ठरलेले चॅप्टर 11वी मधनं काही चॅप्टर ठरलेले आहेत, टिश्यूचा, सेलचा, डायजेशन, रेस्पिरेशन, हे जर चॅप्टर क्लिअर केले तर यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. सिद्धी दायगुडे करेक्ट, साबळे अनुष्का कीप इट अप. तृप्ती बरकडे, तृप्ती बरकडे आलेली आहे आता ऍक्शन मध्ये, गुड. बी आन्सर करेक्ट आहे. फर्स्ट स्टेज ऑफ ग्लुकोज ब्रेकडाउन इज ग्लायकोलिसिस. अर्थात सगळ्यांना यायला पाहिजे, काय क्वेश्चन तरी हाय का रे हे. क्वेश्चन आहे का हा, ग्लायकोलिसिस पहिली स्टेज आहे माहित नाही का. तनुजा शिंदे का असं करते बाळा तू, बी केलं का तू परत. शिंदे ऋतुजा, सॉरी शिंदे ऋतुजाचं आन्सर ईटीसी आले, काळजी घे जरा. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय, माहिती आहे सगळ्यांना, हा सांगू शकता. समृद्धी धुमाळ गुड. EMP पाथवे म्हणतात, सांगितलं ना मी, एम्बेडन, मेरुपॅन, पार्नस पाथवे, तिघांनी डिस्कवर केलेली, म्हणजे ऑल ऑफ दिस आन्सर असायला पाहिजे. व्हॉट इज द अदर नेम फॉर ग्लायकोलिसिस. काय आन्सर आहे, EMP पाथवे. EMPचा फुल फॉर्म सगळ्यांना माहितीये, काय डाऊट नसेलच. TCAचा फुल फॉर्म सगळ्यांना माहितीये. ज्यांना HMS चा फुल फॉर्म माहिती नाही त्यांनी लिहून घ्या, HMS हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट. हेक्झोज
मोनोफॉस्फेट शंट. HMP चा फुल फॉर्म लिहून घ्या, हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट. यालाच असं म्हणतात PPP. HMS लाच दुसरं नाव लिहून घ्या, PPP, पेंटोज फॉस्फेट पाथवे. पेंटोज फॉस्फेट पाथवे हा सिलेबस मध्ये नाही आपल्या. HMS आपण कधी स्टडी करणार नाही. HSK स्टडी करणार पण HMS स्टडी नाही करणार. डिग्रीला करा ते सगळं. ओके, आता जेवढं घेतोय तितकं पुरेसे आहे. डिग्रीला त्याच्यावर क्वेश्चन पण येतो 3 मार्कासाठी. डिस्क्राईब HMS पाथवे, हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट. म्हणजे ज्या वेळेस बॉडीमध्ये पेंटोज शुगर एंटर होते ना, पेंटोज शुगर, त्यावेळेस तिचं नेमकं काय होतं त्याच्याबद्दलचा सगळा तो पाथवे आहे. तो डिग्रीला स्टडी केला. सी ऑप्शन तर मुळीच असू शकत नाही. ग्लायकोलिसिस इज कॉल्ड एज EMP पाथवे. हे या ठिकाणी सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल. ओके, चला. ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन, किती वेळा क्वेश्चन विचारलाय बघा. लोकेशन किती महत्वाचं आहे. का मी सारख्या सारखे घेतोय त्या गोष्टी आहेतच तितक्या महत्वाच्या त्या. सायटोप्लाझम यायलाच पाहिजे, नो डाऊट. प्रियंका करेक्ट, सानिका करेक्ट, मृणाल गुड, सायली गुड, शिंदे ऋतुजा आता करेक्ट आहे. सिद्धी धायगुडे करेक्ट, तुमचंही करेक्ट आहे. प्रियंका गुड. तृप्ती बरकडे शाबास. सायटोप्लाझम मध्ये होतं ग्लायकोलिसिस. किती वेळा क्वेश्चन विचारलाय, किती महत्वाचं आहे लोकेशन. त्यामुळे पहिलं आता हे सगळा पार्ट चालू व्हायच्या आधी पण मी सगळेच घेतले, नुसतं ग्लायकोलिसिस नाही घेतलं. ग्लायकोलिसिस कुठे होतं, लिंक रिएक्शन कुठे होते, क्रेब सायकल कुठे होते, आणि लास्ट वन इज द ETS कुठे होतं, एक्झॅक्ट माहिती पाहिजे. हा चला, व्हॉट इज ग्लायकोलिसिस इज ऑप्शन वाचा, आन्सर करा. साबळे अनुष्का गुड, जानवी शब्बास, रेणुका टोकारे किपिटक. रेणुका तुलाही आउट ऑफ मार्क घ्यायचे बरं का CET ला. थोडस तू लक्ष आणखी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. रेग्युलर लेक्चरला राहा आणि रिडिंग करत राहा, रिडिंग सोडू नको अजिबात. सी ऑप्शन करेक्ट आहे. बऱ्याच जणांचे वाचून झालेच नसतील बहुतेक मला वाटतं. ऑप्शन वाचून झाले नाही. पहिलं ऑप्शन लगेच मी कट करून टाकतो बघा. 10 स्टेप एन्झायमॅटिक रिएक्शन लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ 4 कार्बन पायरुवेट का, नाही चुकलं, ए ऑप्शन रॉंग. 8 स्टेप, नाही 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 नाही, 10 स्टेप रिएक्शन आहे. कितीतरी वेळा मी सांगितले 10 स्टेप रिएक्शन आहे. सी 10 स्टेप रिएक्शन लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ 3 कार्बन पायरुवेट, एक्झॅक्टली सी ऑप्शन करेक्ट आहे. 8 स्टेप रिएक्शन नाही नाही नाही, 10 स्टेप रिएक्शन आहे. सगळ्या रिएक्शन तोंडपाठ असतील. कोण सांगेल का मला 10 रिएक्शन सांगेल का लाईनीनी, पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती, पाचवी कोणती, 6वी 7वी 8वी 9वी 10वी कोणती, आहे का कोणाला तोंडपाठ, इतकं तोंडपाठ आहे का. एक्झॅक्ट प्रॅक्टिस केली तर हे हवेत येत नाही, या गोष्टी हवेत येत नाही, प्रॅक्टिसच पाहिजे 100% ह्याला. जमेल कोणाला, येस नो म्हणा, एवढंच म्हणा. मी काही विचारणार नाहीये, पण येस नो म्हणा फक्त, की येस मी सांगू शकते सर, सांगू शकतो. नो नो, येस येस. सानिका कापसे गुड. आणखी कोण सांगू शकतं. 10च्या 10 स्टेप वाईज, म्हणजे लाईनीने सांगायच्या, वर खाली करायच्या नाही. वर खाली केलं तर त्याच्यात म्हणजे काही उपयोग नाही त्याचा. मग बघा, म्हणजे आणखी बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स नाहीये. याचा अर्थ काय करायला पाहिजे, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे का नाही. आणखी कमी पडताय म्हणजे तुम्हाला एक त्या, म्हणजे असं म्हणून तुम्हाला जमणार नाहीये बरं का काही दिवसांनी. नाही मला एकदा CPP बघू दे मग मी सांगणार, मला एकदा केल्विन सायकल मला एकदाच पाहिजे, मी एकदा पाहिलं की मी सांग, नाही, या गोष्टींचा उपयोग नाही. यू शुड बी ऑलवेज रेडी. आणि हे तुम्ही केव्हा रेडी राहणार माहितीये का, सगळ्यांनाच एक सूचना आहे, जेव्हा तुम्ही ती गोष्ट पिरियडिकली पाहणार. पिरियडिकली पहा,
पिरियडिकली रॅन्डमली पाहू नका. रॅन्डमली पाहणं म्हणजे दीड 2 महिन्यांनी त्याच्यातून पाहणं. पिरियडिकली पहा. आठवड्यानी तुम्ही रिवाइज करा झालेल्या गोष्टी, मागच्या गोष्टी. इतका छान अभ्यास करायचा आहे आपल्याला. एकदा जरी फक्त पानं पलटली ना तरी पूर्ण ते जे स्ट्रक्चर असेल, पिक्चर असेल पूर्ण ते परत फ्रेश झालं पाहिजे. जुन्या झालेल्या गोष्टी न आठवण्याचं कारणच आहे की त्याच्यावर बऱ्याच फायली पडतात. बऱ्याच फायली पडल्या की जी खालची फाईल असते त्या फाईलमध्ये कुठले डॉक्युमेंट ठेवलेत आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ती पानं पलटत राहा. झालेल्या गोष्टीची ज्या सगळ्या कंप्लीट केलेले आहेत आपण लेक्चर ते पाहत राहा. युट्यूबला लेक्चर टाकण्याचा हा खूप मोठा फायदा होतो तुमच्यासाठी. तुम्ही ते रिवाइज करू शकता. त्याचा फायदा घ्या. हे ऑफलाईन असतं तर हे जमलं नसतं आपल्याला केव्हाच. त्यामुळं हा एक फायदा आहे ऑनलाईन लेक्चरचा. तीच गोष्ट माझ्याकडून तुम्हाला परत परत ऐकता येणार आहे. काही डाऊट असतील तर क्लिअर होणार आहे. तरी डाऊट असतील तर पर्सनली नंबर माझा तर आहेच सगळ्यांना. तुम्ही मेसेज करू शकता आणि तुमचा डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. इतकं महत्वाचं आहे ते. ओके. फक्त आपले डाऊट काही इनकम्प्लीट ठेवू नका. इट विल डेफिनेटली हार्म यू इन द एक्झाम. 57. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ ग्लायकोलिसिस? कोणती फर्स्ट स्टेप? ग्लायकोलिसिसची पहिली स्टेप कोणती? म्हणून म्हणलं येते का सगळ्यांना? इथे प्रॉब्लेम करणार, ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करणार. आन्सर काय आहे? फॉस्फोरायलेशन ऑफ ग्लुकोज. व्हेरी गुड. पहिली स्टेप तरी ऍटलीस्ट सगळ्यांना माहिती आहे. ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट बाय युझिंग एटीपी मॉलिक्यूल विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. बघा म्हणजे ग्लायकोलिसिस करायची असते की बाबा ही एनर्जी देते. रेस्पिरेशन झालं की एनर्जी मिळते. तिथं पहिल्यांदाच काय करावं लागते? स्वतः एनर्जी खर्च करावी लागते. ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होते. आणखी एक गोष्ट नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मला आणखी सांगायची. रिव्हर्सिबल रिएक्शन कोणते आहेत? इरिव्हर्सिबल रिएक्शन कोणते आहेत ग्लायकोलिसिसच्या? 100% तुमच्या डोक्यात असलं पाहिजे उत्तर. तिथे जर तुम्ही मिस्टेक केल्या तर तुम्हाला मार्क लूज करावे लागतील एखाद्या क्वेश्चनला. रिव्हर्सिबल रिएक्शन कोणते किंवा ही रिएक्शन देतील रिव्हर्सिबल आहे का नाही विचारलं जाईल. ओके. किंवा फाइंड आउट द रिव्हर्सिबल रिएक्शन ऑफ अ ग्लायकोलिसिस असा क्वेश्चन असेल. खाली मेनी ऑप्शन्स असतील, 4 ऑप्शन असतील सपोज, आणि परत 4 ऑप्शन दिले जातील आणि त्यातलं 1 2 3 3 4 1 and 3 1 and 4 असे परत त्याच्या खाली ऑप्शन असतील. तुम्हाला ते फाइंड आउट करायचे. त्यामुळं त्याच्यावरही फोकस करा. आणि ग्लायकोलिसिसच्या व्हिडिओमध्ये शेवटी मी शेवटची रिएक्शन एटीपी जनरेशन 2 हे लिहायचं राहिलं माझ्याकडनं. डिफॉस्फोरायलेशन 2 किंवा एटीपी जनरेशन 2 हे शेवटच्या एरोच्या लेफ्ट साईडला तुम्ही मेन्शन करा. ते राहिलं माझ्याकडनं. व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर लक्षात आलं. त्यामुळे ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करून घ्या. 57चा आन्सर आहे डी. 58चा आन्सर काय असायला पाहिजे? इन ग्लायकोलिसिस व्हॉट हॅपन? प्रोटीन इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. अजिबात नाही. ग्लुकोज कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज. मुळात नाही. मुळीच नाही. स्टार्च इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. अजिबात नाही. ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू पायरुविक ऍसिड. करेक्ट आहे. डी ऑप्शन. सिद्धी दायगुडे रेणुका, मृणाल, प्रियंका. दोन्ही प्रियंका. शिंदे ऋतुजा. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 59. प्रायमरी सबस्टन्स युज्ड इन ग्लायकोलिसिस. किती सोपा क्वेश्चन आहे. रेणुका करेक्ट. जानवी करेक्ट आहे. साक्षी किपिटप, अनुष्का गुड, ऋतुजा करेक्ट आहे. तनुजा शिंदे करेक्ट आहे. मृणाल करेक्ट आहे. वराडे प्रियांका करेक्ट आहे. ए ऑप्शन करेक्ट आहे याचा. ग्लुकोज इज द प्रायमरी सबस्टन्स इन ग्लायकोलिसिस. श्रुती हजारे पहिला आन्सर आहे का आजचं? कुठे होतात इतक्या वेळ? क्वेश्चन नंबर 60. द एन्झाइम विच कन्वर्ट्स ग्लुकोज इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. बघा किती महत्वाचं आहे. आणि हे प्रायमरीच विचारलंय हो. प्रत्येक पेपरला काय पहिलीच रिएक्शन येणार नाही. काही विचारतील आतलं. नुसते एन्झाइम माहीत ठेवायचे नाहीत बरं का. हेही तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. एन्झाइम, कोफॅक्टर, रिएक्शनचं नाव, सबस्ट्रेटचं नाव, प्रोडक्टचं नाव सगळंच माहिती पाहिजे त्यातलं. कुठला क्वेश्चन कसा विचारतील सांगता येणार नाही. ऑप्शन बी करेक्ट आहे. हेक्झोकायनेज. हेक्झोकायनेजला आणखी एक नाव असतं, विसरू नका. ग्लुकोकायनेज पण म्हणतात त्याला. हेक्झोकायनेजला ग्लुकोकायनेजही म्हणतात. हे डोक्यात ठेवा किंवा तिथे मेन्शन करून घ्या. चला लगेच. हेक्झोकायनेज इज आल्सो नोन एज ग्लुकोकायनेज. नेक्स्ट क्वेश्चन 61. The reaction forming 3-phosphoglyceric acid in glycolysis is 3-PGA,
What is the name of that reaction? भोसले जान्हवी ऑप्शन सी सांगतेस का तू? मग तुझं करेक्ट आहे. श्रुती हजारे सानिका खापसे तुमचं बरोबर आहे. बघा नाही तुम्ही आहे ना अफोर्डच करू शकत नाही. 100% चुकीचा आन्सर द्या ना तुम्ही जर ग्लायकोलिसिस बाय हार्ट केलेली नसेल, दोन्ही शुभम फेरे पण शुभम गुप्ता पण तुम्ही अजिबात प्रॅक्टिस केली नाही असं मला वाटतंय. मला तरी इथून आता असं क्लिअर होते, अजिबात प्रॅक्टिस केलेली नाही तुम्ही. 10 टाइम्स लिहावंच लागेल ग्लायकोलिसिस, किमान 10 टाइम्स लिहावं लागेल सुरुवातीला पहिल्या स्टेजला, ते तुमच्या डोक्यात चांगलं बसेपर्यंत. आणि 10 टाइम्स लिहिताना काळजी घ्या, मी सांगतो तसं करा. पहिलं क्लिवेज पर्यंतच लिहा. क्लिवेज जे आहे ना पीजीएल आणि डीएचएपी तिथपर्यंतच लिहायचं. तेवढंच 10 टाइम्स लिहा पहिलं, तेच 10 टाइम्स, तेवढंच 10 टाइम्स लिहा. त्यातले एन्झाईम चुकायचे नाहीयेत, त्यातले कोफॅक्टर चुकायचे नाहीत, कुठली रिव्हर्सिबल आहे कुठली इरिव्हर्सिबल आहे ते चुकायचं नाही. पहिले तिथपर्यंत झालं. एका पेजवर घ्यायचंय आपल्याला. सुरुवात करायची ग्लुकोज पासून, यायचंय आपल्याला पीजीएल आणि डीएचएपी पर्यंत. पुढचं पेज मोकळं सोडा, परत पुढच्या पेजवर जा, परत तेवढंच लिहा, परत पुढच्या पेजवर, परत तेवढंच लिहा, परत पुढच्या पेजवर, परत तेवढंच. आणि 3-4 वेळा जर जेव्हा बघून लिहिताल ना तुम्ही, नंतर न बघता लिहायला सुरुवात करा. 5 ते 6 वेळा न बघता लिहिलं ना, एक कॉन्फिडन्स येईल. वरचं झालं का? आता परत त्याच्याच खाली त्याच पेजवर तुम्हाला पुढचा पार्ट लिहायचा आहे. ऑक्सिडेटिव्ह डिफॉस्फोरायलेशन करायचं पहिलं. ते परत पायरुवेट कायनेज एन्झाईम यूज करून पायरुविक ऍसिड तयार होत नाही ना, तो पुढचा पार्ट. म्हणजे पहिल्यांदा हाफ पार्ट सगळा लिहून घ्यायचा 10 टाइम, नंतर हाफ पार्ट त्याच्या खाली 10 टाइम्स परत न बघता लिहायचा. एवढं झाल्यावर थोडंफार कुठतरी तुम्हाला वाटेल मला ग्लायकोलिसिस येते. नुसती वाचून येणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड पहिल्यांदा गोष्टी इतक्या टाइम प्रॅक्टिस कराव्या लागतील. कोणीही कुठलेही कसलेही टॉपर असला तरी प्रॅक्टिस करावीच लागेल. आणि केली फक्त वेगवेगळी असेल. मला वाटतंय किमान 10 वेळा लिहिलं तर सगळ्यांना येऊ शकतं. मला वाटतंय एखादं म्हणून सर नाही मला 3 टाइम लिहिलं तरी मला सगळं येऊ शकतं. तुम्ही इतका कॉन्फिडंट असाल तर मला आनंद आहे, पण इथं चुकायचं नाहीये. इथं गडबड करणार म्हणजे करणार 100%. द एन्झाईम विच कन्वर्ट्स ग्लुकोज इंटू ग्लुकोज फॉस्फेट 6 फॉस्फेट, हे उत्तर येईल तुम्हाला. पण द रिएक्शन फॉर्मिंग 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, रिएक्शन फॉर्मिंग 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आता तुम्हाला ही गोष्ट आठवते का? फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड जे आहे, फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचं कन्व्हर्जन क्लिवेज झाल्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल 3 फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड बनलेलं आहे. आणि 3 फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइडचं कन्व्हर्जन 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये झालेलं आहे. ती ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन रिएक्शन आहे. म्हणजे बी आन्सर ज्यांनी दिलं त्यांना मी क्लिअर करतोय. आणि 1,3 डाय पीजीए जो फॉर्म झाला ना, त्याचं कन्व्हर्जन 3 पीजीए मध्ये झालेलं आहे. आणि 1,3 डाय पीजीए म्हणजे काय? फॉस्फोग्लिसरिक ऍसिडवर पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनवर फॉस्फरिक ऍसिड आहे, फॉस्फेट ग्रुप आहे, म्हणजे 2 फॉस्फेट झाले. 1,3 पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनवर डायफॉस्फो ग्लिसरिक ऍसिड 2 फॉस्फेट झाले. आणि प्रोडक्ट काय फॉर्म झाले? 3 पीजीए. म्हणजे याच्यात एक फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केलेला आहे. कितव्या नंबरचा? पहिल्या नंबरचा. आणि काय फॉर्म झालं? 3 पीजीए. म्हणजे ही रिएक्शन कुठली आहे? तर ही रिएक्शन आहे डिफॉस्फोरायलेशन. किंवा ह्याला आणखी एक नाव आहे, कोण सांगेल रे? या रिएक्शनला आणखी एक नाव आहे, कोण सांगेल आता? साबळे करेक्ट, सानिका करेक्ट, मृणाल करेक्ट. नाही मृणाल नाही करेक्ट, संस्कृती बोरकर नाही करेक्ट. तुमचं पण प्रॅक्टिस करा, पर्याय नाहीये. या रिएक्शनला दुसरं नाव आहे एटीपी जनरेशन 1. व्हिडिओ पहाच, तुम्हाला पर्यायच नाही दुसरा, व्हिडिओ पाहावंच लागेल.
आयसोमरायझेशन कुठे माहिती का संस्कृती तुला? 3PGA जेव्हा 2PGA मध्ये होतं ना ते आयसोमरायझेशन आहे. म्युटेज नावाचा एन्झाईम आहे, फॉस्फोग्लिसर म्युटेज. तर तो एन्झाईम रिक्वायर्ड आहे 3PGA कन्व्हर्जन 2PGA मध्ये करायचं, ते आयसोमरायझेशन आहे, हे नाही. ओके, सो आन्सर काय आहे आपलं? सी, डी फॉस्फोरायलेशन. कारण 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड कशापासून बनलेलं आहे? 3PGA कशापासून बनलेलं आहे? 1,3 डायपीजीए पासून. ग्लायकोलिसिस आणि लिंक रिएक्शन खतम करू आपण आज. आय थिंक ग्लायकोलिसिस होईल, दोन्ही पण होईल. लेट्स सी तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावर टाइमिंग. एन्झाईम विच टेक्स पार्ट इन अ कन्व्हर्जन ऑफ 2 फॉस्फोग्लिसरेट टू फॉस्फोइनॉल पायरुवेट इन ग्लायकोलिसिस इज. पर्यायच नाही, तुम्ही फेसच करावं लागणार तुम्हाला हे क्वेश्चन असे. 62 आन्सर. इनोलेज आणि अल्डोलेज मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, नाहीतर तिथे परत फसताल तुम्ही. तनुजा शिंदे करेक्ट आहे, बी ऑप्शन आहे याचा. बी ऑप्शन आहे याचा. काय नाव आहे बी ऑप्शन याचा? इनोलेज. ओके. Besides the net gain of 2 ATP molecules in glycolysis, which other molecules are simultaneously formed? 63 चा आन्सर. आणखी कोणता मॉलिक्यूल? सी ऑप्शन, व्हेरी गुड, सी ऑप्शन, NADH2 इज फॉर्म्ड. NADH2, गुड. श्रुती हजारे करेक्ट. द टोटल ATP प्रोडक्शन ड्युरिंग EMP पाथवे. EMP पाथवे मध्ये किती ATP प्रोड्यूस होतात? कालचा व्हिडिओ, लास्ट व्हिडिओ ज्यांनी पाहिलाय त्याच आन्सर करू शकतात. धमाल साक्षी, व्हेरी गुड. करेक्ट आहे. सिद्धी रायगुडे करेक्ट. प्रियंका वाघमारे रॉंग आहे तुमचं. अनुष्का करेक्ट. टोटल एटीपी प्रोडक्शन विल बी 8 ATP. आता कसं काय ते बघा तुम्ही, तिथंच जाऊन बघा. ब्रुनल करेक्ट आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन आर यूज ड्युरिंग ग्लायकोलिसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. रेणुका करेक्ट. श्रुती हजारे करेक्ट आहे. सानिका कापसे करेक्ट आहे. बाकीच्यांना आन्सर माहित नाही याचा. या क्वेश्चनचा आन्सर माहित नाही, तुम्हाला काही येत नाही, काहीच येत नाही तुम्हाला. वराडे प्रियंका करेक्ट. ऑप्शन आहे ए, 0. एकही ऑक्सिजन रिक्वायर्ड नाहीये ग्लायकोलिसिस मध्ये. ड्युरिंग ग्लायकोलिसिस अ कॉमन एन्झाईम ऍक्टिव्हेटर. कॉमन एन्झाईम ऍक्टिव्हेटर खूप कॉमनली आपण कुठला एन्झाईम वापरलाय सांगा बरं ग्लायकोलिसिसला? रोज झालेलं लेक्चर रोज बघा. आजचं उद्या बघू, उद्याचं परवा बघू असलं करू नका. येस, मॅग्नेशियम इज करेक्ट. मॅग्नेशियम इज करेक्ट. तुम्ही महाग राहताय, मी लेक्चर थांबवणार नाही घ्यायचं, मी MCQ घ्यायची थांबवणार. तुम्ही महाग राहताय आणि त्याचा तुम्हालाच फटका बसणार आहे. एन्झाईम इनोलेज कॅटलाइजेस द कन्व्हर्जन ऑफ 2PGA टू PEPA इन प्रेझेन्स ऑफ डॅश डॅश. सांगा सांगा कोफॅक्टरचं नाव. येस, इट इज Mg++. जानवी गुड. सानिका गुड. अनुष्का करेक्ट. प्रियंका वराडे करेक्ट. प्रियंका वराडे कीप इट अप. चांगला छान अभ्यास चाललाय तुझा. फक्त आता ढिल्ली पडू नको इथून पुढं. प्रियंका भारती छान. The number of molecules of pyruvic acid formed from 1 molecule of glucose at the end of glycolysis is. किती सोपा क्वेश्चन आहे. अनुष्का करेक्ट. जानवी करेक्ट. रेणुका टोकरे गुड. रेणुका टोकरे 2 असं सांगितलं का? बरं.
भोसले जान्हवी 3 तयार होतात का? श्रुती सॉरी कोणी सांगितलं? सी ऑप्शन सांगितलं कोणीतरी. पायरुविक ऍसिड किती तयार होतात असं विचारलंय. किती कार्बन असतात असं नाही विचारलं. 2 हा 2 मॉलिक्यूल तयार होतात पायरुविक ऍसिडचे. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ पायरुविक ऍसिड इज. लेट झालंय का आपल्या लेक्चरला? नाही बरोबर आहे 5 मिनिटं आहेत. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन पायरुविक ऍसिड. आता ऑप्शन ए पाहिजे. 3 कार्बन असतात. पायरुविक ऍसिड इज फॉर्म्ड इन प्रेझेन्स ऑफ. एन्झाईमचं नाव. एन्झाईम. ए ऑप्शन का सांगतायत बरेच जण? ए का सांगितलं आता? डी ऑप्शन करेक्ट आहे. भोसले जान्हवी करेक्ट. संस्कृती करेक्ट. प्रियंका वाघमारे, तनुजा शिंदे, कीप इट अप. पायरुवेट कायनेज इज द करेक्ट आन्सर. डी 70 डी. 71. In glycolysis, when fructose 1,6-diphosphate is broken down into 3-PGL, the reaction is called as. काय म्हणतात रिएक्शनला? अनुष्का करेक्ट. जान्हवी करेक्ट. What is the name of that reaction? It is cleavage. The name of the reaction is cleavage. B option correct आहे. प्रियंका गुड. धोनी प्रियंका. तिसरी प्रियंका कुठे आमची? वाघमारे. वराडेने आन्सर दिला. विच वन इज द करेक्ट सिक्वेन्स इन ग्लायकोलिसिस? कसं काय? पर्याय नाही. प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही असल्या क्वेश्चनला काहीच लॉजिक लावू शकत नाहीत बघा. हा जर क्वेश्चन नीटला आला तर तुम्हाला याचं काहीच लॉजिक लावता येणार नाही. हा लेक्चर 5 मिनिटं संपतोय. हा काय आन्सर असेल? ग्लुकोज 6 फॉस्फेट 2 पायरोइनॉल फॉस्फेट 2 3-PGL नाही. 2 3-PGL 2 3-PGA 2 PPA PP 2 3-PGA 2 3-PGL. हा बी ऑप्शन. व्हेरी गुड. बी ऑप्शन. मधून मधून घेतलेत. इंटरमिडिएट्स मधले घेतलेत. सगळे घेतले नाहीत फायनली. ओके. सो आन्सर इज ग्लुकोज 6 फॉस्फेट 2 3-PGAL2 3-PGA2 PEPA. PEPA फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड किंवा PPA असं लिहिलं तरी चालतं किंवा फॉस्फोइनॉल पायरुवेट असं लिहिलं तरी चालतं. ज्यांनी ग्लायकोलिसिसचा लेक्चर पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी हे सगळं डोक्यावरून चाललेलं आहे. मला त्यांची तोंड बघवे नाहीत आता. खरंच बघवे नाहीत. 73. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ 1,3-DiPGA, DPGA म्हणजे डायपीजीए बरं का हे, फ्रॉम 3-PGL फॉस्फरस इज ऍडेड बाय. कसला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. फार बारीक अभ्यास पाहिजे या स्टुडंटचा. कुठून येतो फॉस्फरस? फॉस्फेट ग्रुप माहिती आपल्याला एटीपी पासूनच येत असतो. एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये होतं. तर हे साबळे अनुष्काचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणून म्हटलं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. लेक्चर चालू आहे माझं लेक्चर. हा मी तुम्हाला पाठवणार. तनुजा शिंदे करेक्ट आहे. गुड तनुजा, कीप इट अप बेटा. सानिका कापसे करेक्ट. कुठून येतो तो फॉस्फरस? कुठून मिळवला जातो? व्हेरी इंटरेस्टिंग. आणि एक्सप्लेन करताना पण मी सांगितलं होतं तुम्हाला. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. H3PO4 फॉस्फेट देत असतो. जेव्हा तुम्ही PGL म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं कन्व्हर्जन 1,3-PGA मध्ये करताना त्याच्या ठिकाणी 2 रिएक्शन होतात. ऑक्सिडेशन पण होते आणि फॉस्फोरायलेशन पण होते. ऑक्सिडेशन होत असताना हायड्रोजन लॉस करतो. कोण? अल्डिहाइड हायड्रोजन लॉस करतो आणि त्याचं ऍसिड बनतं. आणि अल्डिहाइड हायड्रोजन लॉस करताना त्याचं जे ऍसिड बनतं ते ऍसिड म्हणजे 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड. पण 3-PGL पासून बनलं. 3-PGL म्हणजे तिसऱ्या कार्बनवर फॉस्फेट ग्रुप आहे ग्लिसरॉल्डिहाइडच्या आणि प्रोडक्ट बनलेला आहे 1,3-डायपीजीए म्हणजे पहिल्या तिसऱ्या कार्बनवर फॉस्फेट ग्रुप आहे. मग पहिल्या कार्बनवरचा फॉस्फेट ग्रुप कुणी दिला? दिस इज इंटरेस्टिंग. पहिल्या कार्बनवरचा फॉस्फेट ग्रुप दिलेला आहे फॉस्फोरिक ऍसिडनी, एटीपीनी नाही. परत पहा व्हिडिओ, कन्फ्युज असणाऱ्यांनी. सो डी ऑप्शन, डी ऑप्शन इज करेक्ट 73 साठी. 74.
The importance of glycolysis is that it degrades glucose to generate ATP, oxygen is not used, carbon dioxide is released, starch is synthesized. Which one is the importance of glycolysis? A option very good. Renuka, Sanika, Siddhi. A option correct. 75 answer सांगा. Varade Priyanka correct. The stage up to which glycolysis and fermentation is common. ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन कुठपर्यंत कॉमन असतं? काय फॉर्म होईपर्यंत कॉमन असतं? डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट DHAP फॉर्म पर्यंत कॉमन असतं का? फॉर्म होईपर्यंत 3PGL फॉर्म होईपर्यंत कॉमन असतं? पायरुवेट फॉर्म होईपर्यंत कॉमन असतं का ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन? का ग्लुकोज 6 फॉस्फेट फॉर्म होईपर्यंत कॉमन असतं? ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन मधले कॉमन स्टेप विचारलेली आहे कोणती? मस्त क्वेश्चन, मस्त क्वेश्चन. अनुष्का साबळे रॉंग. नीट बघायचंय, तू परत व्हिडिओ बघायचे. 12वीची असून चुकतेस. तनुजा गुड. सानिका करेक्ट. धमाळ साक्षी परत पहा बेटा, तू परत पहा. तृप्ती बरकडे करेक्ट. गुड. सी ऑप्शन करेक्ट आहे ह्याचा. पायरुवेट बघा ना, मी एनारोबिक रेस्पिरेशन काल घेतले का नाही, त्याच्यामध्ये तिथपर्यंत कॉमनच लिहिलं ना. अल्कोहोलिक फर्मेंटेशन असू दे, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन असू दे, किंवा ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोज टू पायरुवेट पर्यंत कॉमनच गोष्टी आहेत, म्हणून ते विचारले. पायरुवेट फॉर्म होईपर्यंत कॉमन, तिथून पुढे काय होणार हे डिपेंड आहे. पायरुवेटचं काय होऊ शकतं? एक तर कन्व्हर्जन त्याचं ऍसिटाइल कोए मध्ये होऊ शकतं जर एरोबिक रेस्पिरेशन असेल तर. एक तर कन्व्हर्जन त्याचं लॅक्टिक ऍसिड मध्ये होऊ शकतं जर ते लॅक्टोबॅसिलस किंवा मसल्स मध्ये चाललं असेल तर, किंवा एकतर पायरुवेटचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये, इथाइल अल्कोहोलमध्ये होऊ शकतं जर ते ईस्ट मध्ये चाललं असेल तर. म्हणजे पायरुवेट फॉर्म होईपर्यंत कॉमन असतं, असं इथेच उत्तर. हा सांगा आता. लिंक रिएक्शन बघा किती क्वेश्चन विचारलेत. लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल इज कॉल्ड एज, is actually a what is the link between glycolysis and Krebs cycle? भोसले जानवी करेक्ट आहे. शबास, खूप छान अभ्यास चाललाय बाळा तुझा. सानिका करेक्ट. संस्कृती बोरकर कीप इट अप. मृणाल छान. आणखी जमतंय कोणाला? साक्षी गुड. साबळे अनुष्का गुड. मयुरी गवळी कम्स इन टू द ऍक्शन नाव. करेक्ट आहे तुझं बाळा. ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. ऍसिटाइल कोएन्झाइम इज द लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. आता क्रेब्स सायकल आज मी रेकॉर्ड करेल, उद्या कळेल तुम्हाला क्रेब्स सायकल काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज युज्ड इन द कन्व्हर्जन ऑफ, वरडे प्रियंका, दोन्ही प्रियंका करेक्ट आहेत. कन्व्हर्जन ऑफ पायरुवेट टू ऍसिटाइल कोए कुठली प्रोसेस युटिलाइज करतात? भोसले जानवी खूप मन लावून तू लेक्चर ऐकलेलं आहे असं मला दिसतंय. तृप्ती बरकडे शब्बास. प्रियंका भारती व्हेरी व्हेरी गुड. सी ऑप्शन करेक्ट याचा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. मला एन्झाईमचं नाव सांगताल का? लिंक रिएक्शनच्या एन्झाईमचं नाव कोण सांगेल का मला? एन्झाईमचं नाव कोण सांगेल का मला? सानिका कापसे करेक्ट. प्रियंका वाघमारे. मयुरी गवळी पण करेक्ट आहे. संस्कृती बोरकर तू रॉंग नाहीये, पण तू काहीतरी ठेवलंय. प्रियंका वाघमारेंनी पण ठेवलं होतं पण तिने करेक्ट केले नंतर. हा, आणखी कोणी? नीट द्यायचंय ना, ही खूप बारीक गोष्ट आहे. पायरुवेट डिहायड्रोजनेज अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवणार आहे. पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स तेच लक्षात ठेवणार आहे ज्यांची ॲबिलिटी आहे गळ्यात स्टेथोस्कोप आणि अंगावर ॲप्रॉन चढवण्याची. पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स इज द करेक्ट आन्सर.
नुसतं पायरुवेट डिहायड्रोजन लिहिताल तर तुम्ही नीटच्या लेवलचे नाही आहात. त्याच्यावर मी परत सांगितलं कॉम्प्लेक्स का म्हणायचं, कोणतं व्हिटॅमिन असतं त्याच्यामध्ये, विच व्हिटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर द ऍक्शन ऑफ पायरुवेट डिहायड्रोजनेज. सानिका गुड, प्रियंका शब्बास. व्हिटॅमिन बी, विच बी बेटा, वराडे प्रियंका, कोणतं व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं पूर्ण. मयुरी गवळी गुड, इट्स व्हिटॅमिन B1 ऑल्सो नोन एज थायामीन. शुभम फेरे शब्बास. 77, 78. Formation of acetyl CoA from the pyruvic acid takes place with the help of an enzyme. Okay, it's a pyruvate dehydrogenase. आता इथं असं दिलंय ना, हा, मग त्यातलं अप्रोप्रिएट आपल्याला सिलेक्ट करायचंय. आपण तिथं कॉम्प्लेक्स नाही लिहिलं म्हणून गडबड करत बसायची नाही. आपल्याला त्यातल्या त्यात कोणतं ऑप्शन मोस्ट करेक्ट आहे ते सिलेक्ट करायचं असतं. पायरुवेट डिहायड्रोजन लिहायचं, यू विल गेट फुल मार्क. In the conversion of pyruvic acid, सांगा answer. To acetyl coenzyme, the function of coenzyme is थोडस विचार करा, उत्तर तुम्हाला माहिती आहे, विचार करा, मात्र थोडस डोक्याला चालना द्या. नाही बोललं, माझ्याकडनं बोललेलं गेलेलं नाहीये कोएन्झाइमचं काय फंक्शन आहे, पण तुम्ही आन्सर मला वाटतं करेक्ट देऊ शकता. सानिका कापसेने प्रयत्न बरोबर केलेला आहे. कोएन्झाइम एक्झॅक्टली काय करतो, चुकली अनुष्का, चुकली अनुष्का. रेणुका पण रॉंग, रेणुका रॉंग. साक्षी धमाळचा आन्सर करेक्ट आहे. प्रियंका नाही बेटा, नाही. दोन्ही तिन्ही प्रियंका, सॉरी प्रियंका वाघमारे मात्र बरोबर आहे या बाबतीमध्ये. फंक्शन ऑफ कोएन्झाइम माहिती आहे तुम्हाला, तुम्ही डोकं लावत नाही. तुम्ही असे क्वेश्चन आले ना, तुम्ही 100% मार्क घालून बसणार आहेत. आहे तुमच्याकडे ॲबिलिटी, थोडा विचार करा ना त्या रिॲक्शनवर, लिंक रिॲक्शनवर. काय झालं एक्झॅक्टली लिंक रिॲक्शनला? ऍसिटाइल कोएनी काय केलं? ऍसिटाइल कोएनी पायरुविक ऍसिडचा, ऍसिटाइल कोए जो आहे, कोएन्झाइम जो ए आहे, कोएन्झाइम एनी काय केलं? स्वतःचा जो एसएच ग्रुप आहे त्यातला एच रिमूव्ह केला आणि कोणाला तरी पळवून नेलंय. कोणाला पळवून नेलं? हा, ह्याचं उत्तर द्या मला. कोणाला पळवून नेलं त्यांनी? कोणाला पळवून नेलं त्यांनी? हा, सानिका करेक्ट. कोएन्झाइमनी कोणाला पळवून नेलेलं आहे? वाघमारी प्रियंका, त्याला कोण अटॅच होतं ते सांग मला. हा, संस्कृती बोरकर. यसला नाही पळवलं ग, यसला काय पळवणार? यस त्याच्या सोबतच असतो, कोएन्झाइम ए सोबतच यस असतो. यस एच दोन्ही कोएन्झाइम ए सोबत असतात. वराडे प्रियंका नाही, कोणालाही पळवता तुम्ही तर नाही. वाघमारी प्रियंका नाही. CS3 ला नाही लिहिलं, CS3 ला नाही पळवलं. नीट आठवा, नीट आठवा, नीट आठवा. जवळ आहात तुम्ही, जवळ आहात. प्रियंका वाघमारे जवळ आहे, बाकीचे सगळे खूप अब्रॉडला आहेत. पण नाही, प्रियंका भारती नाही. OH ग्रुप नाही पळवत तो. नीट आठवा. मी ते हात म्हणजे दाखवून दाखवत होतो काय कशाला अटॅच होते ते. प्रयत्न करा, प्रयत्न करा, 100% येणार आहे तुम्हाला आन्सर. कोएन्झाइम ए ला काय अटॅच होतं वाघमारे प्रियंका? अगं यस एच ऑलरेडी कोएन्झाइम ए लाच अटॅच असतो ना. कोएन्झाइम ए ला ऑलरेडी एस एच अटॅच असतो, त्यातला एच लॉस होतो आणि एच एनएडी कडे जातो, एक एच एनएडी कडे जातो ह्यातला. यस ला फायनली काय अटॅच होतं? कोणाचं काय अटॅच होतं यस ला? इसका मतलब है यूट्यूब के लेक्चर खाली सुनने से कुछ नहीं होगा, लेक्चर समझने पड़ेंगे.
कोएंजाइम ए किसको भगा के लेकर जाता है? वो भगा के लेकर जाता है एसिटाइल ग्रुप को. किसके? पायरुविक एसिड के. हा, वराडे प्रियंका करेक्ट. तू उत्तर बरोबर दिलेलं आहे. ऍसिटाइल ग्रुपला पळवतो. सानिका आणि वराडे प्रियंका दोघींचाच आन्सर बरोबर आलेलं आहे. ऍसिटाइल ग्रुप ऑफ, आठवा स्ट्रक्चर पायरुविक ऍसिडचा. असं काय करताय तुम्ही? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O OH, हो की नाही? त्यातला CH3 C डबल बॉन्ड O जाऊन अटॅच झाला कोणाला? कोएन्झाइम एला, आणि त्याचं झालं ऍसिटाइल कोए. त्या फ्रॅक्शनलाच म्हणतात ऍसिटाइल. CH3 C डबल बॉन्ड O ला ऍसिटाइल म्हणतात. कोणत्याही केमिस्ट्रीच्या सरांना विचारा तुम्ही. ऍसिटाइल ग्रुप पळवला. कोणाचा पळवला? पायरिक ऍसिडचा पळवला. हा, म्हणून इट ऍक्टिव्हेट्स द ऍसिटाइल ग्रुप आहे. सी ऑप्शन महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मी आज जेव्हा HS क्रेब सायकल रेकॉर्ड करेल ना, तर त्या ऍसिटाइल कोए मधला कोए माझ्या कामाचा नाहीच आहे. कोएन्झाइम परत मागे लिंक रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी जातो. कोएन्झाइम ए डू नॉट टेक पार्ट इन अ क्रेब सायकल. क्रेब सायकलला कोण पाहिजे माहिती का? CH3 C डबल बॉन्ड O मधले जे 2 कार्बन आहेत का, ऍसिटाइल फ्रॅक्शन आहे का, तो पाहिजे क्रेब सायकलला. दॅट्स इट. तुमच्या लक्षात येईल. पुढचा आहे एरोबिक रेस्पिरेशन. वी विल सी द रिमेनिंग MCQs in next lecture. Thank you.